नेमका हा शेतकऱ्यांशी चर्चा झाली आहे आज, नेमका हा विमानतळाचा वाद काय आहे? पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांनी परवानग्या दिलेल्या आहेत, संमती दिलेली आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पसरवत आहेत। ही खोटी माहिती ते देत आहेत की 90% 95% शेतकऱ्यांची संमती मिळालेली आहे। प्रत्यक्षात या विमानतळासाठी शेतकऱ्यांनी संमती दिलेली नाही। ज्या काही खोट्या संमत्या त्यांनी एकत्र केल्या असतील किंवा त्यांच्या जो संमत्या असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संमती पत्र जे 90% 95% म्हणजे दाखवावं, पण त्यांच्याकडे कोणतीही संमती नाही। शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्या जमिनी संपादन करण्यासाठी संमती दिलेली नाही, ते शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत आहेत। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी आहे की विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध नाही, शेतकऱ्यांचा विरोध जो आहे तो त्या लोकेशनला म्हणजे जागेला आहे। या जागेवर करू नका असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आता यापूर्वी चाकणची जागा निवडण्यात आली, त्यानंतर बारामतीच्या अलीकडची एक जागा निवडण्यात आली, मग अचानक पुरंदरला का शिफ्ट करण्यात आलं हा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे। जी सुपीक जमीन आहे, अन्नधान्य निर्मिती असलेली चांगली क्षमता त्या जमिनीमध्ये आहे, त्या जमिनी अशा प्रोजेक्ट खाली घालून गाडून टाकू नये। अन्नधान्य तुटवडा जगभर सगळीकडे सुरू आहे, खूप मोठा विषय झालेला आहे हा। त्यामुळे अन्नधान्य निर्माण करणाऱ्यांचा आदर केला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना संरक्षण आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे। या उलट तिथे विमानतळ करण्याचा जो घाट घातला जातो तो अत्यंत चुकीचा आहे। तिसरी गोष्ट, विमानतळाच्यासाठी तयारी करताना जनसुनवाई अजून पण घेतलेली नाही, लोकांचं काय मत आहे ते जाणून घेतलेलं नाही। पर्यावरण संमत्या घेत असताना कोणत्याही प्रकारची प्रक्रिया झालेली दिसत नाही। आमचं जो कागदपत्र आहे जे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टनीच आम्हाला कळवलं आहे, कोणत्याही प्रकारच्या संमत्या या विमानतळाला अजून नाही। तिसरी गोष्ट आहे की बायोडायव्हर्सिटी बोर्ड जे आहे, राज्यातलं जैवविविधता मंडळ ते नष्ट केलेलं आहे। बायोडायव्हर्सिटी ॲक्टनुसार प्रत्येक राज्यामध्ये जैवविविधता मंडळ असलं पाहिजे आणि त्यांनी जैवविविधतेची यादी तयार केली पाहिजे। या एरियामध्ये पर्यावरणाचं कसं नुकसान होणार आहे याच्या संदर्भात यादी तयार केली पाहिजे। अभ्यासपूर्ण पद्धतीने पुरंदरचा प्रोजेक्ट न रेटता बेकायदेशीर आणि खोटारड्या मार्गावरून हा प्रोजेक्ट रेटला जात आहे। शेतकऱ्यांचा जमिनीशी संबंध हा केवळ शेतकऱ्यांचाच आहे असं समजू नये, अन्न खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा त्या जमिनीशी संबंध आहे आणि त्यामुळे दुसरीकडे जर पर्यायी जागा उपलब्ध असेल तर तशा पद्धतीने विचार झाला पाहिजे। आपण आता परवाच बघितलं की पुण्याचं इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते वाढीव करणार आहेत, आणखी ते वाढवणार आहेत, त्यासाठी जास्तीची जागा संपादन करण्याच्या सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत। मग इथलं विमानतळ मोठं करणार, परत पुरंदरला सुद्धा विमानतळ करण्याची गरज आहे का? आणि गरज असेल तर मग बारामतीजवळ एक बंजर जागा मोठ्या प्रमाणात आहे, तिथे ते विमानतळ होऊ शकते असं लोकांनी सांगितलेलं आहे। मेट्रो नाही तरी तुम्ही पुरंदरपर्यंत नेणार असं म्हणता, तर मग ते 10 मिनिटं पुढे मेट्रो नेली तर तिथे विमानतळ होऊ शकतं, एवढंच लोकांचं म्हणणं आहे। पण शेतकऱ्यांना दुसऱ्या जमिनी देणार, या जमिनी अधिग्रहण करून असं म्हटलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे। काय याबाबतची काही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे? काही नाही, जमिनी देणार असं ते म्हणत नाही, ते पैसे देणार असं म्हणतात। ते पैशांच्या संदर्भात बोलतात, कारण की हे राजकीय नेते सगळे हे व्यापारी झालेले आहेत, व्यापाऱ्यांच्याच भाषेत ते बोलतात। आम्ही पैसे देणार असं सांगतात, पैसे नको आहे ना शेतकऱ्यांना, त्यांना आत्मसन्मान पाहिजे, त्यांना त्यांची जमीन पाहिजे, त्यांना तिथे जगायचं आहे। तर लोकांना विस्थापित करून जे काही प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न होता तो अत्यंत चुकीचा आहे। एवढंच मागणं आहे त्यांचं की दुसरीकडे विमानतळ जर होऊ शकते, पुण्याचं एअरपोर्ट जर एक्सपांड होऊ शकते, मोठं होऊ शकते, तर मग पुरंदरला एअरपोर्ट करण्यामागे केवळ जर त्याच्यामधून मिळणाऱ्या कटिंगचा प्रश्न असेल, त्याच्यामधून जे काही त्यांना फायदे आर्थिक मिळणार आहे त्याचा प्रश्न असेल तर तो अत्यंत दुर्दैवी आहे। त्यामुळे ही लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध सुद्धा आहे।